मित्रांनो, आपण आज ऑगस्ट 2024च्या चालू घडामोडी बघणार आहात. शॉर्टमध्ये असतील, व्हिडिओ छोटाच असेल, पूर्ण बघून घ्या. राजकीय व घटनात्मक 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित झालेला आहे. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. केरळचे नाम केरळम करण्याचा ठराव विधानसभेने मंजूर केला. 1 जुलै 2024 पासून देशात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. त्या कायद्याचे बघा: भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता 2023 हे 3 कायदे लागू झाले. या कायद्यानुसार पहिला गुन्हा दिल्ली येथे दाखल करण्यात आला. ओम बिर्ला 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड. धीरवेंद्र ओझा PIBचे महासंचालकपदी नियुक्त. मध्य प्रदेश: मंत्र्यांना वेतन आणि भत्त्यावर आयकर भरावा लागणार. रजत शर्मा न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. जे रजत शर्मा आहेत ते इंडिया TVचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक आहेत. आणि त्यांचा आपकी जर टाईम भेटला तर त्यांचा एक शो आहे आपकी अदालत, तो चांगला आहे बघा. भेटला तर टाईम बघून घ्या. श्रीनगर वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून घोषित, भारतातील 4थे शहर ठरले. यापूर्वी जयपूर, मलपूर, म्हैसूर हे शहर घोषित होते. आता 24 SO परिषद 2024 अस्ताना कझाकिस्तान जुलै 2024. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर उपस्थित होते. बेलारूस 4 जुलै 2024 पासून 10वा सदस्य झाला. इराण 4 जुलै 2023 रोजी 9वा सदस्य बनला होता. आणि 24-25 साठी अध्यक्षपदी चीन असणार आहे. 2024-25 SCO पर्यटन व सांस्कृतिक राजधानी किंगदाओ चीन. कीर स्टामर इंग्लंडचे नवे पंतप्रधान, मजूर पक्षाचे नेते आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि SBI मध्ये करार. भारतीय स्थलांतरण कामगार भरती एजंट यांना डिजिटल पेमेंट सेवांना चालना देणे. UNHCRने ब्रिटिश अभिनेते थिओ जेम्स यांची जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली. मुंबई मर्सरने जाहीर केल्यानुसार मुंबई परप्रांतीयासाठी भारतातील सर्वात महागडे शहर ठरले. आंतरराष्ट्रीय कामगार परिषद बघा 2024 जिनिव्हा. पराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य. विक्रम मिस्री भारताचे नवे परराष्ट्र सचिव. हाँगकाँग आणि सिंगापूर जगातील सर्वात महागडे शहर. पीटर पेलेग्रिनी स्लोव्हेकियाचे नवे राष्ट्राध्यक्ष. जपान नोटोमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करणार. व्हिएतनाम 2024 मध्ये परदेशी लोकांसाठी परवडणारा देश. लंडन आंतरराष्ट्रीय सागरी संघटना 2024. भारत तैवान या देशासाठी सेंद्रिय उत्पादनासाठी करार झाला. तजाकिस्तान हिजाबवर बंदी घालण्यात आली. जुलियन असांजे विकिलीक्स संस्थापक ऑस्ट्रेलियन नागरिक हॅकर पत्रकार यांना इंग्लंडच्या तुरुंगवासात मुक्त. इराक युद्ध अफगाण कारवाई यांच्या संबंधात अमेरिकेविरुद्ध कागदपत्रे विकिलीक्स व वेबसाईटच्या माध्यमातून बाहेर आणली होती. आता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विधेयक आहे जे 2024चं होतं. समिती होते किशोरराजे निंबाळकर. जे पेपर फुटीचे प्रकरण आहे त्यांच्यासाठी ही होते समिती बसवली होती. परीक्षा घेणाऱ्या कंपनीने जर गुन्हा केला तर 1 कोटीचा दंड होता. आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. महाराष्ट्र राज्य जर्मनीतील बाडेन वुर्टेंबर्ग राज्याला 10,000 कुशल मनुष्यबळ पुरवणार. RT मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ पंढरपूर येथे स्थापन करणार. सुजाता सैनिक भारताच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत झाल्या. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्षपदी प्यारेजिया खान यांची नियुक्ती झाली. अल्पसंख्याकला प्यारेजिया खान. सुभाष दांडेकर कॅमिलिन उद्योग समूह प्रमुख. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. वयोगट 21 ते 65 वर्ष. 2.5 लाख पर्यंत उत्पन्न दाखल नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड चालेल. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला लाभ. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बघा, कालावधी आहे 6 महिने. आर्थिक घडामोडी बघा. प्रोजेक्ट नेक्सेल RBIच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. हा प्रोजेक्ट बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटने सुरुवात केली आहे. सीमापलीकडील पेमेंट वाढवण्याचा यांचा उद्देश आहे. रिस्क मॅनेजमेंट मॅनेजर ऑफ द इयर 2024.
येथील लंडन येथील सेंट्रल बँकिंग या प्रकाशनाने प्रदान केला. दिल्ली विमानतळ भारतातील पहिले चेक इन साठी सेल्फ सर्व्हिस यंत्रणा. गिरिजा सुब्रमण्यम न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी CMD पदी नियुक्ती. मध्य रेल्वेकडून पश्चिम घाटामध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केला. टाटा समूह भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड. चल्ला श्रीवनसू शेट्टी SBIचे नवे अध्यक्ष. अमरावती महाराष्ट्र दक्षिण भारतातील सर्वात मोठे उड्डाण प्रशिक्षण शाळा. फ्रीडम जगातील पहिले CNG मोटरसायकल बजाज ॲटो निर्मिती केली आहे. SDG इंडिया 2023-24 निर्देशांक नीती आयोग. भारताचे एकूण गुण 71. SDG 2024 पाण्याखालील जीवन हा निर्देशांक काढण्यात आला नाही. फक्त 9 राज्य समुद्राशी संबंधित आहेत. उत्तराखंड 79, केरळ 79, तमिळनाडू 78, गोवा 77, महाराष्ट्र 73. सर्वात कमी आहे बिहार झारखंड. BN गंगाधर राष्ट्रीय वैदिक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. राष्ट्रीय वैदिक आयोग वैधानिक संस्था आहे. स्थापना बघा 25 सप्टेंबर 2020. अध्यक्ष आहेत 10 सदस्य 10 पदसिद्ध सदस्य, 22 अर्धवेळ सदस्य. शहर कार्यक्रम नीती आयोग. आता राज्य उत्तराखंड, केरळ, तमिळनाडू, गोवा, महाराष्ट्र. बिहार, झारखंड. के राधाकृष्णन स्पर्धा परीक्षा सुधारणा प्रक्रिया समिती. कर्नाटक गिग कामगारासाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. सौम्या स्वामीनाथन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम. रांची पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ झारखंड सरकार. गोवा जगातील 11वे मनोरंजन संमेलन पहिले. संरक्षण व अंतरिक्ष पुष्पक इस्रोने पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपण वाहनचे यशस्वी चाचणी केली. एक्सोमनी 4 मिशन. इस्रोने नासाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी 2 अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि कॅप्टन प्रशांत नायर यांची निवड. झोरावर भारताचा स्वदेशी हलका रणगाडा अनावरण केले. DRDOने लन्स अँड ट्युरोबो यांनी विकसित केला आहे. कॅप्टन अविलाश रावत आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा शौर्य पुरस्कार मिळाला. हुती बंडखोराविरुद्ध तांबड्या समुद्रात जहाजाचे संरक्षण केले होते. मिशन निच्चन पंजाब पोलीस आणि BSF यांचे अंमली पदार्थाच्या विरोधात लडाखमधील खालुबर युद्ध स्मारक पर्यटकासाठी खुले केले. हैदराबाद भारतीय हवाई दलाच्या वेपन सिस्टम स्कूलचे उद्घाटन. फ्रीडम एज सराव जपान द कोरिया अमेरिका या दरम्यान. डेन्मार्क जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर 2023 सालपासून लागू करणारा पहिला देश ठरला. पेंच व्याघ्र प्रकल्प अग्निसुरक्षेसाठी AIचा वापर करणारा. उत्तर प्रदेश जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करणार. केरळ स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जैविकतेची नोंद करणारे पहिले राज्य बनले आहे. फ्रँक डेकवर्क लुईस पद्धतीने शोधक. सांख्यिकशास्त्र देश इंग्लंड. 1997 मध्ये टोनी लुईस सोबत DL मेथड सुरू केली. इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे पहिला सामना. 1999 ICCने पूर्णपणे स्वीकारली. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन स्टीव्हन स्टर्न यांनी त्यात सुधारणा करून DLS पद्धत सुरू केली. इमान काद्रे कादंबरीकार नवी कवी. देश आहे अल्बेनिया. पहिले इंटरनॅशनल बुकर 2005 पारितोषिक यांना मिळाले. द जनरल ऑफ द डेड आर्मी कादंबरी त्यांची. आता विज्ञान व तंत्रज्ञान. IIT मद्रास पाण्याच्या थेंबापासून खनिजाचे नॅनोकण तयार केले. भारत स्वतःचे डीप सी मिशन असणारा जगातील 6वा देश. ISC क्षयरोग संशोधनासाठी 3D फुफ्साचे मॉडेल विकसित केले. हे मिशन महासागर विज्ञान विकास, वनस्पती जीवजंतू शोध, सागरी जैवविविधतेचे संवर्धन यावर लक्ष केंद्रित करते. पुरस्कार व पुस्तके. नरेंद्र मोदी रशियाचा ऑर्डर ऑफ द संत अँड्रो द ॲपस्टोल या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिद्धेश्वर साकोर संयुक्त राष्ट्राचा एजन्सीचा लँड हिरो या पुरस्काराने सन्मानित. कचरा आणि सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर यांत्रिक उपकरणे विकसित केली आहेत. विराट कोहली भारताचा सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ब्रँड शौर्य पुरस्कार 2024, 10 कीर्तिचक्र आणि 26 शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम कुमार हे एकमेव नागरी व्यक्ती ठरले त्यांना दहशतवादात विरोध दिलेल्या योगदानाबद्दल शौर्यचक्राने सन्मानित केले. हे जे असं एकमेव व्यक्ती असते, जसं मागे एक पोलिसावर आला होता त्यांना पुरस्कार भेटला होता, त्याच्यामुळे हा पण बघा पुरुषोत्तम कुमार यांना दहशतवादी ह्याच्यावरून शौर्यचक्र दिले. पुरुषोत्तमला शौर्यचक्र. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुब्बय्या नल्लामथू. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुवर्णपंख पुरस्कार द गोल्डन थ्रेड. दिग्दर्शक निशिता जैन. महाराष्ट्र 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार तसंच नागालँडला सर्वोत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार मिळालेला आहे. रोशनी नादार फ्रान्सचा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला. क्रीडा बघा, भारत 2024चा T20 वर्ल्ड कप विजेता. अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. स्थळ आहे बार्बाडोस. केन्सिट ओव्हल स्टेडियम. सामनावीर आहे विराट कोहली. मालिकावीर आहे जसप्रीत बुमराह. सर्वाधिक धावा केलेल्या आहेत गुरबाज. सर्वाधिक बळी आहे फजलक फारुकी. भारताने हे द्वितीय T20 विश्वचषक विजेतेपद मिळवले. आयोजक देश आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका. सहभागी देश आहे 20. एका स्पर्धेत एकही शतक झाले नाही. पॅट कमिन्स आहे. T20 वर्ल्ड कप 2024मध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध सलग 2 सामन्यात हॅट्रिक घेतली. कार्लास अल्कराज स्पेन आहे 2024 विल्मडन विजेता. सर्बियाच्या नोवाक जोकोविच यांचा पराभव केला. ही स्पर्धा नैसर्गिक गवतावर खेळली जाते. कोण जिंकले आहे? कार्स अल्कराज. युरो कप बघा 2024 विजेता आहे स्पेन. उपविजेता आहे इंग्लंड. ठिकाण आहे बर्लिन जर्मनी. कपिल देव प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड. गगन नारंग पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी भारताचे सेफ डी मिशनपदी निवड. मेरी कोम यांनी राजीनामा दिल्यामुळे हा निर्णय घेतला. PV सिंधू आणि शरद कमल यांची भारतीय ध्वजवाहक पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड. या ऑलिम्पिकसाठी भारतातील भारतीय संघाचे मुख्य आयोजक अदानी समूह होते. गौतम गंभीर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी. जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती बळी घेतलेली आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेल इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्स यांचा पराभव करत विजेतेपद मिळवले. अंतिम सामना बर्मिंगहॅम येथे झाला. आता महाराष्ट्र अर्थसंकल्प बघा 2024-25. 28 जून 2024. 1 मे 2024 पासून शासकीय दस्तऐवजी आईचे नाव बंधनकारक करण्यात आले. उल्वेन नवी मुंबई येथे महिला बचत गट व कारागिरांना उत्पादन प्रदर्शनासाठी युनिटी मॉल बांधण्यात येणार आहे. महिला उद्योजकासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टेपअप योजना सुरू करणार. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. विमा संरक्षण प्रति कुटुंब 1.5 लाख वरून 5 लाख केले. 1000 रुग्णालयाऐवजी आता 1900 रुग्णालयात उपचार होणार आणि 1365 प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. पाणीबुडी प्रकल्प वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प विकसित केला जाणार. आता स्वतःचा कर महसूल बघा महाराष्ट्राचा 52% महसूलमधून 24% भांडवली जमा. केंद्रीय सरकारचा हिस्सा आहे 17%. केंद्रीय अनुदान आहे 7.91 आणि राज्याचा महसूल आहे 4.7. महसुली योजना बघा 25%. वेतन आहे 24%. भांडवली खर्च आहे 13%. आजच्या एवढ्याच घडामोडी येते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिना बघूया.